नमस्कार. आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यश घाग ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये. म्हणजेच नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन वर्ष. तर तसंच त्याचप्रमाणे आपण या ब्लॉगची सुरुवात करूया आपल्या बाप्पाचं नाव घेऊन, म्हणजेच गणपती बाप्पा मोरया. तर आज आपण आलेलो आहे आपल्या बोरिवली भागात म्हणजे वेस्टला, आणि तिथे आपला जो पोईसरचा मोरया हा जो बाप्पा आहे त्याचा आज खूप मोठं म्हणजे भव्य आणि दिव्य पद्धतीत आगमन सोहळा होणार आहे. तर मी तर आलेलो आहे, पण माझा जो अगदी खास मित्र आहे गौरव, तो तुम्ही पुढे तर ब्लॉगमध्ये बघालच त्याला. त्यांनी माझ्या आधी इथे येऊन मला अख्खी खबर दिली की बँड वगैरे आलेत की नाही, बाप्पाची कितपत सुरुवात चालू आहे की नाही, मंडळ आलं आहे की नाही. कारण मला थोडासा याला उशीर झालेला. आणि त्याचबरोबर न वेळ जास्त मी तुमचं घेणार, ब्लॉगला आपण पटापट सुरुवात करूया. तर तुम्ही जर चॅनलवर नक्की नवीन असाल तर याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पूर्ण गणपती बाप्पा मोरया ह्यात मी भरून टाका. तोपर्यंत आपण आता आज जाऊ, तर चला लवकर. तर गाईस नमस्कार. हे आमच्यासोबत आमचे यश घाग ब्लॉग्स सोबतच प्रवास एका मराठीचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. अजून बना हिरो. तर काय म्हणता तुम्ही? आत्ताशी पूर्ण बऱ्यापैकी आगमन झालेलं आहे बाप्पाचं आपल्या. तुम्ही आमच्या मागे बघू शकता. थोडासा इकडे रे, कुठे गेला, फिरलं रे, अरे फिर रे, कुठे गेला. तर आता बऱ्यापैकी इथे आपल्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही आमच्या मागे बघू शकता. तर आता आपण इथून थोडंसं पुढे पोईसरच्या भागाला पोहोचू. तर आता इथून पूर्ण बाप्पा असंच शांतपैकी जाणार आहे आणि मेन जल्लोष त्यांच्या एरियामध्ये म्हणजेच आपला पोईसर ठिकाण. तर आपण पुढे भेटूया. चलो. तर जसं तुम्ही सकाळपासून बघितलंच असेल की आपण होतो बोरिवली भागात आणि आत्ता आपण आलो आहे कांदिवली भागात. म्हणजे 90 फीट जो रोड आहे तिकडे, जिथे पोईसरचा मोरया बसतो आपला, विराजमान होतो. तर तसं तुम्ही म्हणजे मागे बघू शकतात बाप्पाचं बऱ्यापैकी खूप असं छान जल्लोषात मस्त एकदम जोरदार असं ढोलांसोबत स्वागत वगैरे करून बाप्पाची मिरवणूक जाते. तर आपण त्याचबरोबर आता बाप्पाची इथे जाऊन मिरवणूक बघूया. तर मग न वेळ घालवता चला पटापट, चला या.
आज तुम्ही बघू शकता जो पोयसरचा मोर्या होता, म्हणजे ज्या बाप्पाचे जे मेन अध्यक्ष आणि जी काही त्यांची सहकार्याची टीम आहे ती आज पूर्ण आपल्यासोबत आहे. आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यशघाग ब्लॉग्समध्ये. आणि त्याचबरोबर यंदा आपल्या मागी गणेशोत्सवाचं यंदा तुमचं 10वं वर्ष आहे. तर दादा सर्वप्रथम तुझं स्वागत आहे. तर तुझं पहिलं नाव सांग आमच्या व्ह्युअर्सना. माझं नाव लोकेश रमेश पवार आहे. मी या मंडळाचा संस्थापक आहे. आमच्या मंडळाला हे 10वं वर्ष झालं आहे पूर्णपणे आता. आणि आज आमचं आगमन सोहळा आहे. आता 22 तारखेपासून पूजा स्टार्ट होईल आणि विसर्जन 28 तारखेकडे असेल. पण आता तू 2 शब्द अजून काय सांगशील की जसं गणेश चतुर्थीनंतर मागी गणेशोत्सवाची येण्याची जी आतुरता असते जैनमधली, त्या वैशिष्ट्याबद्दल 2 शब्द तू काय सांगशील? ही वर्षभर जी आतुरता असते मागी गणेशोत्सवाची आणि जे देवाचं पहिलं दर्शन घ्यायची एक आतुरता असते ती खूप वेगळीच असते. ती शब्दांमध्ये व्यक्तच करता नाही येणार. आणि आपण ती वर्षभर त्याची वाट बघत असतो. आमचं पूर्णपणे मंडळ त्याच गोष्टीची वाट बघत असतं की आम्ही कधी आपल्या बाप्पाचं आगमन करतो आहे आणि कधी आम्ही खूप चांगल्या तऱ्हेने डेकोरेशन करतो आहे. आज तुम्ही लोक आगमनाला आला आहेत, पण तुम्ही लोक नंतर जेव्हा आपलं डेकोरेशन पूर्ण होईल तेव्हा डेकोरेशनला पण बघायला या. आपण त्याच पद्धतीने डेकोरेशन पण करतो की नवीन काहीतरी आपण दरवेळेला आपल्या भक्तांना आणि आम्ही सगळं मित्रमंडळीच करून डेकोरेशन पूर्ण करतो. सो त्यावेळी पण तुम्ही या, त्याने करून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील आमच्या मंडळाबद्दल आणि तुम्हालाही एक उत्सुकता लागेल दरवर्षी येण्याची. तसं आपण थोडंसं आता या दादाकडे वळूया. दादा सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आणि तुझं नाव काय सांगशील? माझं नाव धनंजय अहिरे. दादा तुला एकदम सोप्पा असा प्रश्न आहे की जो आपला सर्वात आपले जे फेमस मूर्तिकार आहेत म्हणजे गौरव दादा, तर यंदाचं गौरवच्या कामाबद्दल तू 2 शब्द काय सांगशील? गौरव जे आहेत ते नेहमी खूप छान मूर्ती बनवतात. तर यावेळेसची जी मूर्ती होती ती आमचा असा प्लॅन होता की आम्ही बॅलन्सिंग मूर्ती बनवायची. तीसुद्धा त्यांनी एकदम अचूक बनवली आहे. आम्हाला सर्वांना खूप ती आवडली पण आहे. तर त्यांचं काम नेहमीच छान असतं. ओके. आणि दुसरा असा शेवटचा प्रश्न तुम्हा सर्वांना, जे आपल्या बाप्पाचं नाम आहे त्याच्यात 4 गोष्टी दाखवल्या, अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल, बरोबर? तर त्या कॉन्सेप्टबद्दल तुम्ही सर्व काय सांगाल? थोडे 2 शब्द. ॲक्च्युली ते सगळं जे काय होतं ना ते आमचं कॉन्सेप्ट होतच नव्हतं. ते सिद्धूने आम्हाला सांगितलं होतं की मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि आम्ही त्याला परमिशन दिली होती काहीतरी वेगळं कर पण चांगलं कर, युनिक कर. सो त्याने एवढं चांगल्या तऱ्हेने ते मांडलं आहे त्यामध्ये. ह्याच्यामध्ये त्याने 4ही सगळ्या गोष्टी आणल्या आहेत आणि ज्या तऱ्हेने त्याने केलं आणि ज्या तऱ्हेने आमचं म्हणजे आम्ही जेव्हा बघितलं आखणी करताना तेव्हा खूप सुंदर आणि खूप वेगळ्या तऱ्हेने त्याने त्याची मांडणी केली आहे, आखणी केलेली आहे आणि त्यामुळे ते खूप सुंदर दिसतंय. आणि आता मूर्तीकडे जर बघितलं तर ते जास्त करून त्याच्यावरती नोटिफाय होत आहे. हां, तर तसंच आता तुम्हा सर्वांना खरंच खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही व्यवस्थित 2 शब्द शेअर केला. आता खरंच खूप मंडळ आपला आभारी आहे आणि परत एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद. त्याचबरोबर पोयसरच्या मोर्याचा विजय असो, बोला गणपती बाप्पा. तर आता ती वेळ आलेली आहे जिथे आपला हा पूर्ण म्हणजे पोयसरच्या मोर्याचा हा ब्लॉग इथे आता संपेल बऱ्यापैकी. आणि पूर्ण ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल नक्की. पण आपण अगदी सुरुवातीपासून म्हणजे जिथून कारखाना आहे म्हणजे समीक्षा आर्ट्स आणि त्यांचे मूर्तिकार म्हणजेच आपला गौरव दादा, तुमचा सर्वांचा लाडका, तर तिथून जे मूर्तीचं आगमन सोहळा होतं ते पूर्ण ते आत्तापर्यंत जिथे आपला पोयसरचा मोर्या बसतो म्हणजे विराजमान होतो त्या जागेपर्यंत म्हणजे आपल्या कांदिवली ठिकाणी 90 फीट रोड आहे तिकडे. तर पूर्ण ब्लॉग बघितला असेल, धमाल मस्ती आणि बाप्पाचं जे स्वरूप सुंदर आणि जे भव्य दिव्य प्रकारे जे आगमन सोहळा झालं ते सर्व तुम्ही बघितलंच असेल. तर आत्ता वेळ आपली संपलेली आहे, आपला ब्लॉगसुद्धा आता एंडला आला आहे. तर आता आपण जास्त न काही बोलता आपण ब्लॉग आता इथे संपवू. आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला नक्की नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि तोपर्यंत मला नक्की कमेंट सेक्शनवर सांगा की मी अजून असे कोणत्या कोणत्या विषयांवर केलं पाहिजे. आणि तोपर्यंत आपण भेटू अशाच नवीन ब्लॉग्समध्ये.